मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा, गणेश उत्सव के दौरान ये बस सेवाएं प्रदान करती है। इस वर्ष में लगभग 1 लाख लोगों के लिए एसटी और निजी बसों के माध्यम से यात्रा की व्यवस्था की गई है। हमारा उद्देश्य यही है कि किसी को कोई असुविधा ना हो और सभी लोग गणपति बप्पा के साथ ये उत्सव हर्षोल्लास से मना सकें। जैसा कि कोंकण क्षेत्र में बड़ी श्रद्धा और उमंग के साथ मनाया जाता है। उन्होंने यह भी कहा कि सरकार लोगों की सुविधा के लिए हर संभव प्रयास कर रही है। कारण कुणाची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा गणपती बाप्पा चांगला आनंदात व्हावा आणि शहरामध्ये गणपती उत्सव जल्लोषात साजरा करतात आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून यावर्षी जवळपास 1 लाखापेक्षा जास्त कोकणवासी असतील, मग पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे असतील, सगळे लोक जे आहेत सगळे निवडणुकीसाठी काम करतात आणि निवडणूक आहे म्हणून हे असं सगळे उद्योग करत असतात. आम्ही निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेना गेल्या अनेक वर्ष हे काम करते आणि निवडणुकीसाठी हे सगळं बसेस सोडण्याची आवश्यकता शिवसेनेला नाही. वर्षाचे 12 महिने शिवसेना काम करत असते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधीच काम करते आणि म्हणून मला काही उत्सवात जास्ती ही मेट्रो जी आहे, या मेट्रोचा ट्रायल रन जे आहे आता या गणपती उत्सवामध्ये सुरू होईल आणि मला वाटतं ते मेट्रोचे डबे आहेत ते डबे इथं आणायची सुरुवात झालेली आहे आणि लवकर ट्रायल रन होईल आणि डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण MMRDच्या मुखर्जी यांना वेळेच्या अवसर बिफोर टाईम या ठिकाणी मेट्रो ठाणेकरांच्या